राहुरीत भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानं रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीत शिवाजी कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले विजयी झाले। अक्षय कर्डिले यांची ही राजकीय कारकीर्द ठरवणारी पहिलीच निवडणूक होती। पहिल्याच निवडणुकीत अक्षय कर्डिले यांना 1,12,587 एवढं मताधिक्य मिळालं, तर राष्ट्रवादीचे गोविंद मोकाटे हे पराभूत झाले। अक्षय कर्डिले यांचे मेहुणे आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी या विजयाचं श्रेय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिलं आहे। हा विजय पूर्णपणे माझ्या वडिलांसाठी मी समर्पित करतो, कारण की हा विजय मिळवण्यामध्ये सर्व काही आहे हे त्यांचं आहे। वडील माझ्यासोबत नाही म्हणजे मला आज सगळं काही मिळून पण काही न मिळाल्यासारखं आहे। म्हणून निश्चित आज हा विजय जरी मी मिळवलाय, हा विजय मी माझ्या वडिलांना समर्पित केलाय। हे सगळं काही त्यांचं, ह्या प्रत्येक गोष्ट आज ही जे काही घडतंय होतंय ही सगळी त्यांची आहे आणि निश्चितपणे त्यांनी जी वाट मला दाखवलेली समाजसेवेची तीच वाट पुढे घेऊन मी निश्चित जाणार। या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर जसं आत्ताच पालकमंत्री साहेबांनी सांगितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महत्त्वाची भूमिका ह्या निवडणुकीमध्ये बजावली। त्याचप्रकारे प्रामुख्यानं ज्यांनी ह्या निवडणुकीमध्ये अक्षय कर्डिले यांच्या पाठीमागं पालकाच्या रूपाने जी भूमिका बजावली ते जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब असतील, त्याचप्रकारे भारतीय जनता पार्टीचे